ही भरली शिमला मिरची तुम्ही पण बनवणार? चला तर मग त्यासाठी मुठभर शेंगदाणे, हिरवी मिरची, लसण, खरपूस असं भाजून घ्यायचं. सोबत तीळ आणि खोबरं सुद्धा भाजायचं. थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं. शिमला मिरची मधोमध कापायची, बिया काढून घ्यायच्या. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून शिमला मिरची उलटपालट करून फक्त 2 मिनिटांसाठी आता अशीच अर्धवट परतलेली ही शिमला मिरची बाजूला काढून घेऊया. भाजलेलं तीळ, शेंगदाणे, खोबरं हे सुद्धा मिक्सर जारमध्ये घालायचं, जाडसर असं वाटून घ्यायचं. तर या तयार मिश्रणामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, जिरं पावडर, लाल मिरची पावडर, धने पावडर घालायची, थोडासा हिंग, बारीक कापलेला कांदा, भरपूर अशी कोथिंबीर, अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. गरजेनुसार मावेल तेवढे बटाटे घालायचे. इथे 2 बटाटे मी घातलेले आहेत. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं. तयार मिश्रण शिमला मिरचीमध्ये असं भरून घ्यायचं. वरून लाल मिरची पावडर, तेल लावायचं. थोड्याशा तेलामध्ये उलटपलट करून पॅनमध्ये खरपूस असे शेकून घ्यायच्या. तयार झाली तुमची भरली शिमला मिरची, जी तुम्ही टिफिनवर सुद्धा देऊ शकता. मग काय, एन्जॉय!